कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील कोष्टी इन्फोटेक संस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले। संघटनेचे अध्यक्ष कृष्णकांत भानुशाली म्हणाले की डोंबिवलीच्या ग्रामीण भागात आणि शहापूरच्या आदिवासी भागात गेल्या 25 वर्षांपासून मी संघटनेच्या माध्यमातून असे कार्य करत आहे। सामाजिक उन्नती हे माझे ध्येय आहे आणि मी ते करत राहीन। दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याबरोबरच नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। समाजसेवक कृष्णकांत रत्नकांत भानुशाली हे डोंबिवली येथील अनेक सामाजिक संस्थेतून समाजातील कार्यक्रम राबवत असतात। त्यांच्या कार्याची दखल घेऊन नुकतंच त्यांना कोष्टी इन्फोटेक दिल्ली या संस्थेने समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा डोंबिवली ठाकूर हॉल येथे गौरव केला। ट्रॉफी, शाल, श्रीफळ देऊन त्यांना गौरवण्यात आले। तसेच नुकतंच 2024 जुलै 16 रोजी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तुकाराम नगर येथील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या। त्यांच्या समवेत कार्यकर्ते पाडावे, श्रीनिवास कुक्कू, राहुल शिंदे, विनय जेथे, सुनील गुप्ता, शंकर बालदे, विशाल केने यांचा कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचा हातभार लागला। राजनजी आभाळे नगरसेवक यांचेही त्यांना वेळोवेळी शैक्षणिक माध्यमातून मोलाचे योगदान मिळाले आहे। तसेच नगरसेवक महेश पाटील यांनी आदिवासी मुलांसाठी मोफत वह्या उपलब्ध करून दिल्या। आज आपण भारतीय जनता पार्टी आणि आमच्या भानुशाली समाज उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे आज इथे मोफत वह्या वाटप आपण करत आहोत। आपल्या स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थिनी उर्वी किरण गोडबोले हिला तिच्या स्वामी विवेकानंद शाळेच्या माध्यमातून तिला 10वी मध्ये 93.20% मार्क्स मिळाले। तिच्या या यशाबद्दल आम्ही तिचे हार्दिक अभिनंदन करीत आहोत आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी तिला हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट डोंबिवली, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।